थांब थांब पहा, लक्षात घ्या, लय वेळ घेणार नाही. सर माझा परिचय सांगू लागले, त्याच्यात एक जण मागून काय म्हणलं, मला माहित आहे तू काय साडू आहे मा, म्हणजे चॅलेंज नाही पोरायला. पोरं जरासं रिलॅक्स व्हायचे. आणि काय असते माहिती का, विचार मंचावर बसलेले प्रत्येक मान्यवर ज्या त्या क्षेत्रामध्ये, राजकारण असो, चित्रपट असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये मी तर म्हणतो, लोक म्हणतात MBBS करा, नीट करा, BMS करा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारा विभाग, शिपाई, पोलीस पाटील है ना, डेप्टी कलेक्टर, कलेक्टर, कंसात जी लागल ती. मी म्हणतो काही करा, चोर बी व्हा, पण टॉपचे व्हा. नाही तर पॉकेट मारताना पकडला आणि तुडू पब्लिकनं हाणला. भंगार काम करायचं नाही. हा, तू चांगलं काम केलं, 4 पोलीसवाले तुला प्रोटेक्शन देतात भाऊ, आणि तो पॉकेट मारलं, पब्लिक हाणती तुला तुडू. त्यामुळे विनंती पोरं, एक लक्षात घ्या, पहिल्यांदा संयम फार महत्वाचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, विठ्ठल कांगणे इथं बोलायला आला किंवा विठ्ठल कांगणे व्हायरल झाला, त्याच्या अगोदर आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस सुखाची झोपण्यासाठी अनेक रात्र जागाव्या लागतात, तेव्हा ती दिवस सुखाची येते. सहज कोणाच्या नशिबात काही भेटत नाहीये. आणि मी मॅडम सांगितलं बाबा मोटिवेशनल स्पीकर, बॅनरवर टाकलं होतं प्रसिद्ध वक्ते, तर मी आवर्जून माझ्या बांधवांना सांगतो, इथं बसलेल्या बहिणींना पण सांगतो, मी काही प्रसिद्ध व्याख्याता नाही. आय एम नॉट मोटिवेशनल स्पीकर, आय एम जस्ट ॲज अ टीचर. मी काही व्याख्याता नाही, वक्ता नाही, प्रबोधनकार नाही, कीर्तनकार नाही. कालच परवा मी बाबाचा व्हिडिओ घेतलाय, कारण बाबाचे प्रकार आले. पंखा थांबवणारा बाबा, खटाड 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 झोप. बाबाचा प्रकार आला, दारू सोडवणारा बाबा, रप्पा रप हाणायला ती. एक बाबाचा नवीनच प्रकार आला, ते घुंगट टाकते मधात म्याओ म्याओ. अरे म्हणजे याच्यातून कुठतरी आपल्याला पुढे जायचंय पोरो. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. जगानं आपल्याला एंटरटेनमेंट आणि कॉमेडियन मध्ये घेऊ नाही. आपल्याही अस्तित्वाची परख या महाराष्ट्रात राहिली पाहिजे. 393 वर्षानंतर चौकात चौकात आपला बाप उभा आहे, चेहऱ्यावर तेज आहे, हातात लकलकती तलवार आहे. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. अरे ते आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणून आपल्याला एंटरटेनमेंट मध्ये काय, आता भरपूर जणांनी सांगितलं, कारण काय व्हायला माहितीये का, आपलं पोरग सध्या रिअल लाईफ मध्ये बेजार आहे, त्याची रिअल लाईफ महत्वाची आहे. मी कार्यक्रमाला गेल्यावर एका ठिकाणी बॅनरवर नाव टाकलं रील स्टार. मी त्याला म्हणलं पहिले बॅनर काढून टाक. ते भिकारचोट चाळे मला सहन होणार नाही, डायरेक्ट बॅनर काढून टाक. का? अरे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची परख असली पाहिजे. आपण जे काम करतो ते नेक करता आलं पाहिजे. महाराष्ट्रात लाखो क्लास घेत असतील, त्याच्याशी मला घेणं नाही, पण ज्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीच्या पोरांनी आपल्याला मोठं केलंय, त्यांचं कुठलंही आंदोलन असो, कुठलाही लढा असो, त्याच्यात भाऊ या नात्यानं तुमच्या पहिले पुढे असेल. आणि हे का बोललो मी, काल परवा आज नांदेडचं काहीतरी जालन्याचं मॅटर झालं. महाराष्ट्रात 2000 पोरं दररोज फोन करतात. ते फोन याच्यामुळे करतात, त्यांच्यापर्यंत जावं लागते. आजकाल जो तो उठो, भाषण देतो, वक्ते म्हणून तयार आहेत. जगातला एकमेव देश आहे जिथं दररोज बोलवचन दिल्या जातात, तरी सुधारणा धतुरा काहीच नाही, काही होणार नाहीये. ज्या देशामध्ये बोलवचन दिल्या जाते त्या देशामध्ये अरे क्लास लावले लोक आहे ना, भाषण कसं करायचं याचा क्लास, भाषण कसं करावं आहे ना, बॉडी लँग्वेज पाहिजे, राहणीमान पाहिजे, टापटिक पाहिजे, काही धतुरा पाहिजे नाही, त्या मनात रियालिटी पाहिजे, तेव्हा डोक्यावर लोक घेतात तुला. आणि लोकांनी ते केलं आणि आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं होतं. 18-19 तारखेला तुमचा परभणीला पेपर आहे पोलीस भरतीचा. अंदाजे अनुमान गव्हर्नमेंटचा आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय बस स्टँडच्या बाजूला, नेमकंच ऍडव्हान्स त्याला दिलंय. तुमच्या खाण्यापिण्या राहण्याची सर्व व्यवस्था तुमचा भाऊ करणार आहे. आणि हे का करायलो हे बी लक्षात घ्या. मला नेता व्हायचं नाही, पण नेत्यापेक्षा मी सध्यात भारी आहे. मला कुठलंही वेद आमदारकीचं नाही, कशाचं नाहीये. आणि आमदार किला असेल किंवा नेत्यामध्ये आपली जे लोक आपली गुणवत्ता ओळखतात, आपल्यासाठी लढा देतात, मग ते राजेश भाऊ आहेत, त्यांना तिथपर्यंत पाठवण्याचं काम तुमच्यासारख्या लोकांनी करायचं. ते तुमचं काम आहे. प्रत्येकच जण राजकारणात गेला तर मग हे तुम्हाला शिकवायचं कोणी, तुम्ही बिघडल्यावर तुम्हाला शिवा कोण द्यायच्या. आणि म्हणून मी म्हणताना म्हणलो की ताईला पण म्हटलं की बाबा पण वक्ता व्याख्याता नाहीये, कारण जगातला एकमेव देश आहे. मी अनिल सरांचा एका कार्यक्रमात भाषण ऐकताना पाहिलं की जो माणूस तळमळीनं बोलतो आणि बोलतो तशी कृती करतो, त्या माणसाला डोक्यावर घ्या, नाहीतर पोपटपंची बोलबच्चन करून भाषण शिकून तुम्हाला इमोशनल करणारे लोक या देशात झाले. मायबापावर बोलले तू कोमात, 15 मिनिटांनी सोडून गेला, मग माय काय करते, बाप काय करते. इथं असा कोणी पालक आहे एखाद्या दुकानावर काम करतो, त्या पालकांनी नम्रतेने उभं राहा. तुमचा मुलगा म्हणून मला विचारायला फक्त, एखादा पालक आहे जो एखाद्या दुकानावर काम करतोय, ए गध्या पालक म्हणलो मी केळ्या, त्याचं लग्नच नाही धतुऱ्यान त्याला घाल उभा करायला. अरे थोडा सेन्स आपण चालू काय. एखादा पालक जो काम करून आपल्या लेकरांना शिकवतो त्या पालकांनी फक्त उभं राहा. विनंती आहे तुम्हाला. हे का कशामुळे विचारलं लक्षात घ्या. राईट. आपल्या कार्यक्रमाचं नाव पोरं युवा संवाद आहे. मी तर स्पर्धा परीक्षेवर बोलायला आलो.
युवा संवाद कार्यक्रम आहे आणि आपली लढाई काय माहिती का? आपल्या देशात सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे अनिल सर, ज्यानं मार खाल्लाय आणि ज्यानं मार खाऊन आले हे दोघं एकमेकाला भाषण देतात. ज्यानं बेमोत मार खाल्लाय आणि एक नेमकं त्याचे ओळख बुजायला आलेत की दोघं एकमेकाला भाषण देतात. आणि म्हणून आपल्या देशाची परिस्थिती बदलायची असेल तर एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणता येत नाहीत. त्यासाठी रणरणत्या उन्हात फिरावं लागते, आपल्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात. आणि म्हणून मी काय विचारलं की बाबा, जो एखादा पालक एखाद्या किराणा दुकानावर कपड्याच्या दुकानावर काम करून त्या लेकराला शिकवत असेल तर त्या लेकरांनी कुठल्याच जगातल्या चित्र विचित्र चाळ्यामध्ये गुंतता कामा नये. तुम्हाला जगात कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही, कुठल्या मोटिवेशनल स्पीकरची गरज नाही. ज्याचा बाप एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करतो, ज्याचा बाप एखाद्या किराणा दुकानावर काम करतो, तो दुकानदार एखाद्या गल्ल्यावर बसलेला असतो, आपल्या बापाला ऑर्डर देतो, ती ही ऑर्डर पाय, त्यांचं काय आलं पाय, ते पुढे बांध, ती बॅग कर. तेव्हा आपल्या बापाचा मान सन्मान पाहायचा, बापाची बनेल पाहायची, बापाची काम करण्याची प्रवृत्ती पाहायची. आणि एक महिना झाला आपला बाप कसा झेक मारून त्या माणसासमोर पैशाची विनंती करतो. आणि हे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन आहे. याला कोणत्या चायऱ्या गैऱ्याच्या भाषणाची गरज नसते. म्हणून सांगितलं की ती गरिबी आपल्याला ओळखायची, तो लढा आपला आहे. हे पोलीस भरती म्हणून मॅटर नाही. पोरं एक आवर्जून विनंती सांगायलो, काही करा, कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला इथं कुठल्याही फील्डमध्ये गेले मॅटर नाहीये, पण ज्या परिस्थितीत तुम्ही गेले ती परिस्थिती तुमच्या ध्यानात असणं गरजेचं आहे. मला क्लासमध्ये 3,000 रुपये फीस भरली नाही म्हणून जेव्हा परभणीतल्या एका शिक्षकांनी वर्गातून उठून दिलं होतं, मला एक मुलगी आहे, तिची शपथ घेऊन सांगतो, माझ्या क्लासला आय कार्ड बी नसते, कोण बसते माहित नाही, कोण कोणत्या बॅचला बसते माहित नाही, कोण फीस भरली माहित नसते, वर्ष देणारा बराबर देते. 34,000 रुपयामुळे आपल्याला आपलं सामान क्लासमधून बाहेर फेकावं लागलं होतं. एका महिन्यामध्ये म्हणजे 13 दिवसात 100 रुपयाच्या बॅचनं कांगणे सरला 1,17,00,000 रुपये दिले ते ना. जे पैसे मी 50 वेळा मोजू लागलो, हे खरंच एवढे आहेत का? एकच दशक शतक तवा मग पक्क झालं. म्हणजे काहीच नाही, जगासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा, वरचा बराबर देतो, फक्त नीतिमत्ता चांगली ठेवा. राहिली गोष्ट भाषण भीषण आवर्जून सांगतो, मला सांगा जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत रे? जोरात सांगा. आता तुमच्यातला जोश पाहायचा आहे, कळलं का? आपण तरुण आहात ना. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. आपण तरुण आहेत ना, एकदा विचार मंचासाठी जोरदार टाळ्या होत्या. अशा मरेलवाणी भावकीत कोणी मेलं कधी या? एकदा जोरदार टाळ्या होत्या विचार मंचासाठी. राजेश भाऊ पावड्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तुमच्यामध्ये एका पोरानं आपण येत असताना ज्यानं बासरी छान वाजवली त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्याचं स्वागत करा या ठिकाणी. वाघमारे, नारायण वाघमारे यांना विनंती करतो की राजेश दादा त्यांचं स्वागत करायचं. छान बासरी वाजवली होती त्यांनी. तुमच्यात बी काही कलागुण असेल, तुम्हाला बासरी नाही, तुम्हाला दुसऱ्यालाही कलागुण आहेत तुमच्यात, आहे का नाही पोरी? हो, कोणीच नव्हतं रे काना, हा तुझ्यासाठी जाते वना. तर आमच्या पोरांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे. नांदेडमध्ये कुठलंच जंगल नाही बाबा, आहे किनवटमध्ये थोडाफार पैनगंगेचा भाग आहे ना. हो चल, म्हणजे आपल्या लोकांनी आपल्या लोकांना ओळखणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगितलं जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत? आता मला सांगा, कधी अमेरिकेत ऐकलं का रे मरियाईची पूजा? अमेरिकेत ऐकलं कधी मरियाई अंगात आली? आणि मी आवर्जून सांगतो, अरे भारतातलं कुठल्याही स्टेज असो त्या स्टेजवर महिला बसली या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे आणि आपल्या बापाने लिहिलेल्या संविधानामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे हे कार्य आहे म्हणून ती अंधश्रद्धा बाजूला फेकावं लागल. तिकडे एवढे मोठे बाबा आहेत तरी ते लोक आपल्या इकडे काम करायला काऊन आले भाऊ? तिकडे पंख्यावाला बाबा आहे. आता 80,000चं परमिशन होतं, 2.5 लाख लोक जावं का? आणि कायासाठी गेले म्हणा? बाबाच्या पायाखालची धूळ आणायला, माती आणायला. आता एका माणसाच्या पायाखाली माती बसल किती बापा? 15,000 स्क्वेअर फूटचा एक परस खडा खाणावा लागेल का नाही? पण आपण लय दलिंद्र माती काय एकटं खाणार का? तू भावकील देणार? म्हणजे याच्यातून कुठतरी परिवर्तन व्हावं म्हणून सांगितलं जगातले सर्वाधिक देव कुठे या भारत देशामध्ये. कधी अमेरिकेत ऐकलं का खासदाराच्या अंगात मर्यादा आली? ऐकलं कधी? अरे मग हे वेगवेगळे देवाचे प्रकार कुठं आले? आपल्या इथं. जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं? या भारत देशात. संतांनी काय केलं? अरे एकात्मता पेरण्याचा प्रयत्न केला. आपण गेली वर्षानुवर्षे कोणतरी बोलणं हे काम आहे, ऐकणाऱ्याचं काम आहे, सोडून देणं आपलं काम आहे, कारण आपण भारतात राहतो. मग जगातले सर्वाधिक देव भारतात, जगातले सर्वाधिक संत कुठं? प्रबोधनकार कुठं? कीर्तनकार कुठं? वक्ते कुठं? समाज सुधारक कुठं? क्रांतिकारक कुठं? वक्ते कुठं? दलिंदर कुठं? गरिबाचे पैसे खाणारे, गरिबाचा कार्यक्रम करणारे, शेती लुबाडणारे, 10चे 20 करणारे, फायला फिरवणारे, संघाचे पत्र गायब करणारे, शाळेची घंटी चोरणारे, शाळेचं पत्र गायब करणारे, सिमेंट रोड गायब करणारे, संडास बांधलंच नाही ते दाखवणारे. काय धतुरा परिवर्तन झालं बे? परिवर्तन काय झालं? बोल बच्चनचा भागे जे ते आले काहीतरी असं करू, याव करू, त्याव करू. अरे आपली मेंटॅलिटी काय माहिती का? जेव्हा आपल्यावर येते का तेव्हा आपल्याला देश आठवतो.
जेव्हा आपल्यावर संकट आलं तेव्हा आपल्याला जात आठवली, जेव्हा आपल्यावर संकट आलं तेव्हा आपल्याला धर्म आठवतंय. आणि हा भारत म्हणजे कोणत्या धर्माची मक्तेदारी नाही, इथं सर्वांचं नेतृत्व आणि कर्तृत्व आहे. संविधानाच्या कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स, नॉट एखाद्या धर्मावर एखाद्या जातीवरून या देशाच्या संविधानाची ओळख नाहीये. आणि म्हणून संविधानाच्या कलम 1 मध्ये भारत माझा देश किंवा भारत नावाचा उल्लेख, इंडिया दॅट इज अ भारत. इथं नारे दिले काही काही नाही जय श्रीराम, इथं नारे दिले काही काही नाही छत्रपती शिवाजी महाराज, इथं नारे दिले जय भीम. बरोबर द्या, पण ते सर्व करत असताना आपला तिरंगा छातीतून गायब होणार नाही याची काळजी घ्या. काही करा, तो देश आपला टिकला पाहिजे. नाहीतर राजकारण असेल काही असेल, इथं आत्महत्याचा विषय निघाला, तरुण मरायला, तो मरताना त्याच्या करिअरमुळे मरणं, आणि जो करिअरमुळे मरतो तो माईच्या पोटातच हरामखोर मेलेला बरा. करिअरमुळे मरणं, तिनं ब्लॉक केलं म्हणून भिकारचोट मरायले, ती बोलणं म्हणून मरायले. अरे बाबा, या जगाची एवढी मोठी लोकसंख्या आहे, तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, एका प्रश्नाला 4 ऑप्शन काऊन दिले तुला? तो काम आहे ना, तुला 4 ऑप्शन तिथं काय दिलेत? हे नाही तर ते. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे कॉमन गोष्ट काय की आपल्याला ही मेंटॅलिटी, यार मराव कोणासाठी? देशासाठी. मराव कोणासाठी? समाजासाठी. मराव कोणासाठी? धर्मासाठी. मराव कोणासाठी? मानवतेच्या एकात्मतेसाठी. भगतसिंगांनी, त्यांना वाटलं नसेल का प्रेम करावं? त्यांना वाटलं नसेल भौतिक सुखाचा फायदा घ्यावा? नाही, त्यांनी काय सांगितलं, मेरी आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं, इनकलाब लिख देता हूं. अरे त्यामुळे हे लोक मोठे आहेत. आणि आता तू मरत असेल तर माझी इच्छा आहे पाकिस्तानला जाय, तिथल्या 4-5 जणांचं कुटाने कर, तिकडच मर, माझ्या गळ्यातली शाल त्या छातीवर, मला भेटलेलं पुष्पगुच्छ तुला, आजचं मानधन बी तुझ्या घरच्याला, तू मरच मात्र. अरे मरावं कोणासाठी? का मरावं? भगतसिंग सुखदेवला म्हणत असतील रे, काही ओटो के लिए मर गए, काही नोटो के लिए मर गए, कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए. होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से हम भी साला किन कमीनों के लिए मर गए. वाटलं ना त्याला, या दलिंदरासाठी कहायला गेलो यार आपण. याच्या धुऱ्यावर भांडणं चालू आहेत, याच्या भावकीत भांडणं चालू आहेत. युवा संवाद म्हणून नाही, मानवतेच्या एकात्मतेच्या शिकवण्यासाठी मी आलो. युवा संवाद म्हणल्यावरती हे प्रश्न विचारू लागतील. त्याच्यात असे काही काही प्रश्न आहेत, त्याचं उत्तर या देशातल्या डॉक्टराला बी सापडलं नाही. आपल्या इकडे आलेला सर्वात मोठा रोग आहे कसं तरी व्हायला. आता कोणत्याच डॉक्टरला त्याचा इलाज भेटला नाही. आणि याचा एक डायलॉग, सर मग मन लागणं, मग हा अभ्यासात मन लागा, तुझ्या समोर नाचू का नेमकं काय करू? म्हणजे असे काही इलाज या देशामध्ये की या तरुणांचं झालं काय माहिती आहे का, आपल्या जीवनाची तुलना जगातल्या कोणत्याच हरामखोराच्या जीवनाशी करू नका. जगात 8 अब्ज जरी लोकसंख्या असेल तर तुम्ही समून स्पेशल आहात. तुमच्या नशिबात जे असेल, तुम्ही जे काम करता, मायबापाच्या कष्टाची तुम्हाला जाणीव आहे, देवाला झक मारून तुमच्या पदरात ते द्यावाच लागणार आहे. कळलं का? काही लक्षात घ्या. म्हणजे मी फॉरेस्टमध्ये होतो, नोकरी करता आली असती, पगार बी असता, मग आता काहीतरी पुसदला बदली झाली. काल परवा कळालं मला, मग राजीनामाच मंजूर झाला नाही. भारत हे भाऊ.